नमस्कार. राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे पुदिना आहे ना, पुदिन्याची शेव, पुदिन्याची कोणाकोणाला म्हणजे शेव बेसनची असते ना, पचनाला भारी असते, म्हणून आज मी तुम्हाला हे पुदिन्याच्या पाण्याची हे पानं आणले आहे मी तोडून. तर हे याची शेव तुम्हाला करून दाखवणार आहे. आज साधे पण शेव करणार आहे आणि पुदिन्याचे पण शेव करणार आहे. पहा तुम्ही आता मी कशी शेव करते. हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि नंतर मग याची शेव बनवायची. पहा आता आपण हे पुदिन्याची पानं आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे आणि याच्या आता आपण शेव करणार आहे. हे गाळून घेणार आहे आता आपण. खूप सुंदर शेव होते आणि पौष्टिक. पहा आता आपण गाळून घेणार आहे. याचा जो चोथा निघते तो आपण त्याचा चटणी पण करू शकतो त्याची. आपण हे गाळून घेतलेलं आहे. याच्यात आपण आता डाळीचं पीठ टाकणार आहे. बेसन हे डाळीचं पीठ टाकणार आहे आपण. आधी थोडं टाकायचं, नंतर आपल्याला जसं वाटलं तसं टाकता येईल. पुदिन्याच्या पानाचं शेव, पुदिन्याच्या पानाचं शेव. हे पहा आता हे मी जिरे पावडर हे बारीक करून घेतलेलं आहे. मी एकदम बारीक आणि गाळून घेतलेलं आहे, कारण शेवच्या साच्यामधून निघत नाही ना, म्हणून आपण एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आणि मीठ पण टाकून देते थोडं. हे आपल्याला अंदाज आल्यावर नंतरही टाकू शकतो आपण मीठ. तिखट खूप छान होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही. आणि आपण मळायला घ्यायचं आणि थोडं थोडं करून टाकायचं. किती याच्यात जितकं बसते ना पीठ तेवढं आपण टाकणार आहे. पहा एकदम कडक नाही मळायचं आहे आपल्याला, एकदम म्हणजे आसट पण नाही. खूप छान होते. आपली कढई पण तापलेली आहे. आपण तेल टाकून देणार आहे याच्यात. खूप छान होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही पुदिन्याचं शेव.
एकदम घट्ट नाही करणार आहे आपण आणि एकदम पातळ पण नाही. अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. खूप छान होते. थोडी हळद टाकणार आहे त्याच्यात. विशेष फक्त पुदिना आहे याच्यात, दुसरं काहीच नाही आहे. पुदिन्याचे शेव पचनासाठी खूप चांगले असते हे. तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही. तेल आपलं तापलेलं आहे. आपण थोडं तेल लावणार आहे साच्याला. पुदिन्याची शेव करून बघा तुम्ही. खूप छान होते. एखाद्याला अपचन होते, जेवण धकत नाही आणि खाल्लेलं समजा गॅसेस करते, तर मग अशा लोकांसाठी हे शेव खूप गुणकारी आहे. पचनासाठी खूप चांगले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे शेव करा. खूप सुंदर होते. पहा छान होत आहे. छान कलर पण आलेला आहे. किती सुंदर झालेले आहे शेव.
पद्धतीनं करा तुम्ही, किती सुंदर शेव होते. हा छान खुसखुशीत झालेली आपली शेव. हे पहा, छान खुसखुशीत झालेली आहे. आता अजून आपण दुसरा फेर काढणार आहे. तेल आपलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. नंतर टाकायचं आहे हे शेव. छान गरम होऊ द्यायचं. किती छान होत आहे शेव आपले, खूप सुंदर होत आहे. या पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. चुलीवर आणि पुदिन्याचे शेव. आपले शेव आता झालेले आहे. छान. हे पहा किती खसर आलेले आहे. खूप सुंदर झालेले आहे. हे पहा. आता पण तेल गरम होऊ द्यायचं. नंतर मग टाकायचं. थोडं गरम होऊ द्यायचं. शेव आपले झाले म्हणजे आपोआपच तरंगतात. तेव्हा तेलात वर तळून येते. पहा किती सुंदर शेव बनत आहे आपली. छान. पहा, आवाज आला असेल तुम्हाला. छान. हे पहा खुसर झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. टेस्टी आणि सुंदर. खूपच सुंदर झालेली आहे.
पहा आता आपण काढून घेणार आहे शेव. पहा किती छान झालेली आहे. पुदिन्याचे शेव आहे हे. तुम्ही पाहिलंच आहे मी कसे केलेले आहे. पुदिन्याचे पानं घ्यायचे, ते मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि बारीक करून मग ते काढून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये पुदिन्याच्या पान बारीक केलेल्या पाण्यामध्ये, ते काढून घेतलेल्या पाण्यामध्ये आपलं बेसन डाळीचं पीठ भिजवायचं आणि त्याचे बनवायचे. खूप छान बनते. पहा किती सुंदर झालेले आहे हे शेव. बघा तुम्ही. हे पहा पुदिन्याचे शेव. पहा किती सुंदर झालेले आहे हे पुदिन्याचे शेव. पहा किती सुंदर झालेले आहे हे शेव पुदिन्याचे. आपण पुदिन्याच्या पानाचे शेव केलेले आहे हे पहा किती सुंदर झालेले आहे. हे पहा. अशा प्रकारे करून बघा तुम्ही एक वेळा. किती सुंदर होते हे शेव. पौष्टिक आणि खुसखुशीत, पचनासाठी हलके, खूप सुंदर हे शेव झालेले आहे.